नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. यापूर्वी आपल्या महाराष्ट्रावर एक डीप डिप्रेशन आलेलं होतं आणि त्याच ठिकाणी पुन्हा एकदा कमी दाब तयार झाला आहे. हा कमी दाब जर महाराष्ट्रावर आला तर पुन्हा एकदा महाराष्ट्रातील दुष्काळ नियंत्रित होण्यासाठी मदत होईल. परंतु नेमकी हवामानामध्ये काय बदल होतात हे आपल्याला बघणं आवश्यक आहे. विदर्भावर मात्र याचा नक्की परिणाम होणार आहे, परंतु संपूर्ण महाराष्ट्रासाठी हे काही वातावरण तयार करतं का हे आपल्याला बघणं आवश्यक आहे या व्हिडिओमध्ये. परंतु डॉल्फिन चक्रीवादळामुळे कमजोर झालेली याची स्थिती यदा कदाचित महाराष्ट्राला किती फायदा देते हे बघणं आवश्यक आहे. आज 9 तारखेला ओरिसा, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे. मात्र महाराष्ट्रात किरकोळ पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. सामान्य स्वरूपाचा पाऊस दाखवण्यात आला आहे. विशेष कुठलाही अलर्ट महाराष्ट्रामध्ये नाही. मात्र स्थानिक पावसाची शक्यता कायम राहील. 10 तारखेला पूर्व राजस्थान, पश्चिमी मध्य प्रदेश या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मात्र महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारचा अलर्ट नाही. 11 तारखेला देखील महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारचा अलर्ट देण्यात आलेला नाही. महाराष्ट्रामध्ये 12 तारखेला कुठल्याही प्रकारचा अलर्ट देण्यात आलेला नाही. महाराष्ट्रात 13 तारखेला कुठल्याही प्रकारचा अलर्ट देण्यात आलेला नाही. महाराष्ट्रात 14 तारखेला कुठल्याही प्रकारचा अलर्ट नाही. पण स्थानिक पावसाचं वातावरण राहतं या ठिकाणी. कालचं पाऊसमान आपण बघतो, जो पाऊस झालेला आहे तो या भागामध्ये झालेला आहे. त्याचबरोबर पाऊस या भागामध्ये झालेला आहे. मात्र इतर भाग जो आहे ज्याला आपण मार्क केलेलं नाही त्या ठिकाणी भारतामध्ये विशेष पाऊस झालेला नाही. महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा या भागातही विशेष पाऊस झालेला नाही. आपल्यासाठी GFS मॉडेलचा अंदाज देखील महत्त्वाचा आहे. पूर्व विदर्भ आणि कोकण असा अंदाज देण्यात आला आहे. तोच अंदाज 10 तारखेला येईल. 11 तारखेला विशेष वातावरण नाही. 12ला ढगाळ वातावरण आहे. 13 तारखेला किरकोळ ढगाळ परिस्थिती आहे. 14, 15, 16, 17 आणि 18 तारखेपर्यंत कोकणात हलक्या सरी होऊ शकतात, परंतु महाराष्ट्रात पावसाचा अंदाज देण्यात आलेला नाही. आपण पुन्हा एकदा या मॉडेलचा ECMW मॉडेलचा अंदाज बघूयात. महाराष्ट्रामध्ये काही प्रभाव पडणार आहे का? तर महाराष्ट्राच्या उत्तरेकडून कमी दाबाचा प्रभाव पडण्याची शक्यता थोडी दिसते. यामध्ये नंदुरबार, धुळे, जळगावच्या काही भागात याचा परिणाम होऊ शकतो. हा अंदाज जवळपास 23 तारखेपर्यंतचा आहे. महाराष्ट्रात किरकोळ स्थानिक वातावरण आहे. मोठ्या पावसाची शक्यता महाराष्ट्रात दाखवण्यात आलेली नाही. मात्र पूर्व विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या उत्तरेकडून पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. तर कोकणामधील पाऊस देखील कमी होणार आहे. मात्र पूर्व विदर्भामध्ये अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीच्या काही भागात पावसाचा अंदाज आज आहे. त्या भागात उद्या देखील पाऊस असण्याची शक्यता आहे. मात्र कोकणातील पाऊस आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील पाऊस कमी होतो आहे. जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये पाऊस दाखवला जात नाही तोपर्यंत आपण मॉडेलच्या अंदाजाशिवाय अंदाज देत नाहीत. परंतु 11 तारखेला आपल्याला थोडं वातावरण हे अहिल्यानगर, बीड वगैरे ठिकाणी स्थानिक स्वरूपात असेल आणि महाराष्ट्राच्या उत्तरेकडून थोडं पावसाचं प्रमाण दिसतंय. यदा कदाचित सिस्टम थोडी महाराष्ट्राकडे झुकली तर उत्तर महाराष्ट्र, विदर्भ पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं. संपूर्ण महाराष्ट्राहून ही सिस्टम जाईल असा अजून तरी अंदाज नाही. थोडं या वादळी प्रणालीमुळे कोकणात पावसाचं प्रमाण घाटमाथ्यावर वाढू शकतं असा एक अंदाज आहे. 12 तारखेला स्थानिक वातावरण चांगल्या प्रकारे तयार होऊ शकतं असा अंदाज आहे आणि त्यामध्ये
ही सिस्टम जर या ठिकाणी येत असेल तर थोडं उत्तर कोकणात देखील पाऊस वाढू शकतो, जरी मॉडेलने दाखवलं नसला तरी. मात्र एक स्थानिक वातावरण आपल्याला दिसतंय अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड, लातूर, धाराशिव भागात स्थानिक वातावरणाची शक्यता या ठिकाणी काही प्रमाणात दाखवण्यात आलेली आहे. म्हणजे स्थानिक वातावरण आहे. पूर्व विदर्भातील काही भागात देखील हे स्थानिक वातावरण असणार आहे आणि कोकणातही सरी आहेत. मात्र त्याच वेळेस आपण नंदुरबारमध्ये देखील पावसाची शक्यता बघतो. तर पॉकेट्समध्ये पाऊस होणं ज्याला म्हणतो आपण, त्या पद्धतीचा पाऊस आपल्याला 12 तारखेला दिसतोय. 13 तारखेला स्थानिक स्वरूपात पावसाचं वातावरण आहे. सिस्टम 13 तारखेला संपलेली असेल. कोकणात हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. 14 तारखेला देखील किरकोळ पावसाळी परिस्थिती जालना, परभणी, नांदेड, कोकण आणि थोडं गडचिरोली, गोंदियामध्ये पावसाची शक्यता आहे. 15 ऑगस्टला पुन्हा एकदा एक नवीन सिस्टम विकसित होण्याची शक्यता आहे. विदर्भावर पुन्हा परिणाम करणार आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये पाऊस असू शकतो. दक्षिण कोकणात पाऊस वाढणार आहे. 16 तारखेला पूर्व विदर्भात चांगल्या प्रकारचा पाऊस, वादळी स्वरूपाचा पाऊस सरकतोय. ही सिस्टम जर महाराष्ट्रावर आली तर मात्र महाराष्ट्राची चिंता कमी होऊ शकते. सिस्टमचा अंदाज आपण यापूर्वी दिलेला होता. मात्र डॉल्फिन चक्रीवादळ हे विरुद्ध दिशेने निघून गेलेलं आहे. त्याची तीव्रता संपलेली आहे. आता जर सिस्टम तयार झाली 16 तारखेच्या दरम्यान तर ती महाराष्ट्रावर येऊ शकते. 17 तारखेला आपण बघतो चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि कोकण असं पावसाळी वातावरण आहे. 18 तारखेलाही विदर्भ आणि कोकण असंच पावसाळी वातावरण आहे. 19 तारखेलाही केवळ कोकणात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. 20 तारखेला पावसाचं प्रमाण कोकणासहित कमी होण्याची शक्यता आहे. 21 तारखेला देखील महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी होतोय. किरकोळ वातावरण घटमाथ्यावर आहे. तीच परिस्थिती आपल्याला 22 तारखेला आहे, किरकोळ वातावरण आहे. 23 तारखेला किरकोळ वातावरण आहे. परंतु शेवटच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रात पाऊस अपेक्षित आहे. आपण या ठिकाणी जेव्हा महाराष्ट्राचा विचार करतो तेव्हा महाराष्ट्राच्या केवळ या भागामध्ये आणि कोकणमध्ये पावसाळी परिस्थिती आहे. बाकी स्थानिक वातावरणाची शक्यता आहे. किरकोळ पाऊस महाराष्ट्रात होऊ शकतो. पूर्ण कोरडा खंड नाही, मात्र पावसाचा जोर कमी होतोय. परंतु याचा एक आशावादी अंदाज असा आहे की या भागामध्ये काही प्रमाणात पावसास पोषक वातावरण तयार होत आहे आणि यदाकदाचित हेच वातावरण पुढे कमी दाबात रूपांतरित होऊन पुढे सरकल्यास विशाखापट्टणम जवळून एखादी सिस्टम महाराष्ट्रावर एंट्री करेल आणि महाराष्ट्राची परिस्थिती बदलेल अशी एक अपेक्षा आपण करू. कारण अजून 15 दिवसाच्या अंदाजामध्ये सातत्याने बदल होत असतो आणि आपण नेहमी सांगतो हवामान ही बदलणारी गोष्ट आहे. त्यामुळे यदाकदाचित एखादी सिस्टम अजून देखील महाराष्ट्रावर सरकू शकते. परंतु अद्याप अशा प्रकारची कुठलीही खात्री पटलेली नाही. जी हवामान प्रणाली विकसित होते आहे ती या ठिकाणी विशाखापट्टणम ऐवजी भुवनेश्वरच्या दरम्यान तयार होते. या ठिकाणाहून तिचा रूट अशा प्रकारचा आहे. जर ती या पद्धतीने जाणार असेल तर मात्र आपल्याला फारसा पाऊस ती देऊ शकणार नाही. परंतु जर ती थोड्याफार प्रमाणात जरी अशी खाली झुकली तर मात्र आपल्याला या रूटमध्ये पावसाची शक्यता निर्माण होणार आहे आणि अशा पद्धतीने ती फिरते का यावर आपलं बारकाईने लक्ष असणार आहे. आत्ताच्या अंदाजानुसार आज पूर्व विदर्भामध्ये पावसाची शक्यता आहे. त्यामध्ये चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, यवतमाळचा काही पश्चिमी भाग या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. बाकी महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज नाही. उद्या देखील याच भागात पाऊस आहे, मात्र गडचिरोली, चंद्रपूरचा पाऊस कमी होतोय. घाटमाथ्यावरचा पाऊसही थोडाफार कमी होतोय. मॉडेलने 11 तारखेला या महाराष्ट्रात अतिशय उत्तम पावसाचा अंदाज दिलेला आहे.
त्यामुळे बीड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास स्थानिक स्वरूपाचं अतिशय उत्तम वातावरण असणार आहे. त्यामुळे बघूयात 11 तारखेला एक छान वातावरण महाराष्ट्रात असण्याची शक्यता आहे. 12 तारखेला थोडं पश्चिम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये स्थानिक वातावरण, मराठवाड्याच्या दक्षिणी भागात स्थानिक वातावरणाची शक्यता आहे. किरकोळ स्थानिक परिस्थिती घाटमाथ्यावर आणि महाराष्ट्रात असू शकते, परंतु विशेष प्रभाव नाही. 14 तारखेला देखील वाशिम, जालना, बुलढाणा, जळगाव, अकोला, परभणी, बीड, यवतमाळ, नांदेडच्या काही भागात पावसाची शक्यता आजच्या मॉडेलमध्ये, या मॉडेलमध्ये आज दाखवण्यात आलेली आहे, अगदी विदर्भापर्यंत. जसा बदल होईल तो अंदाज आपण देत असतो. विदर्भामध्ये पावसाळी क्षेत्र आहे, थोडं सकारात्मक वातावरण आहे. म्हणजे विदर्भाच्या, मराठवाड्याच्या पूर्व भागामध्ये आणि दक्षिण कोकणात बऱ्यापैकी पाऊस दाखवला जातो आहे. विदर्भामध्ये पाऊस दाखवला जातो आहे, परंतु फार प्रभावी असं वातावरण नाही आहे. एक नवीन वादळी प्रणाली महाराष्ट्राकडे सरकते आहे, परंतु ती महाराष्ट्र येणं अपेक्षित आहे 16 तारखेला, जिचा अंदाज आपण यापूर्वी दिला होता. 17 तारखेलाही विशेष वातावरण महाराष्ट्रामध्ये नाही आहे, किरकोळ स्थानिक वातावरण राहील. 18लाही विशेष वातावरण नाही, 19लाही विशेष वातावरण नाही. दक्षिण कोकणाशिवाय पाऊस नाही आहे. कोकणातील पाऊस 20ला कमी होतो. महाराष्ट्रातील खंड प्रभावी जाणवतो आहे. 20 तारखेपासून पुढे जवळपास 4 दिवस भारतातही पाऊस कमी होईल आणि महाराष्ट्रातही पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. तरी देखील आपण आयकॉन मॉडेलचा एक अंदाज बघूयात की यदा कदाचित या मॉडेलमध्ये काही अंदाज दिला आहे का, तर विदर्भामध्ये या मॉडेलने अंदाज दिलेला आहे पावसाचा. ढगाळ वातावरण आहे, विशेष 10 तारखेला पावसाचं वातावरण दिलेलं नाही. 11ला पूर्व मराठवाडा आणि विदर्भ असंच पावसाळी वातावरण आहे. 12लाही स्थानिक वातावरण आहे. 13लाही ढगाळ वातावरण आहे, पाऊस नाही. 14ला थोडं वातावरण विदर्भ आणि पूर्व मराठवाडा असं दाखवण्यात आलेलं आहे. 15ला देखील स्थानिक वातावरण आहे, विशेष मोठा पाऊस नाही. आणि 16 तारखेला तीच परिस्थिती आहे. एक लक्षात घ्या, आम्ही पाऊस नाही आहे किंवा पाऊस कमी आहे का सांगतोय, तर मोठ्या पावसाचे दिवस आहेत. ऑगस्ट हा मोठ्या पावसाचा आहे, मोठ्या थेंबांच्या पावसाचा आहे. परंतु जर असं होणार नसेल, जर पाऊस या काळात पडणार नसेल, तर आपण विनाकारण पावसाचा अंदाज देणं बरोबर नाही. म्हणून आपण महाराष्ट्रातली परिस्थिती सांगितलेली आहे. ओढून ताडून दिलेला अंदाज हा शेतकऱ्यांना संभ्रमित करतो, हे लक्षात घ्या. आपण एआयला प्रश्न विचारला की ऑगस्टमध्ये पावसाचा अंदाज काय आहे, तर त्यांनी काय माहिती उपलब्ध करून दिली. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार ऑगस्ट महिन्यात देशात आणि महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. ऑगस्ट महिन्यातील पावसाच्या अंदाजाबाबत मुख्य बाबी: राज्यातील स्थिती. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच महाराष्ट्रात पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाने काहीशी उघडीप दिली असून पुढील काही दिवस मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भ आणि मराठवाडा, संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची कमी राहण्याची शक्यता असली तरी विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात अधूनमधून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, या अंदाजाची आपण सहमत आहोत. कारण पॅसिफिक महासागरातील एल निनो किंवा इतर सागरी हवामान घटकांचा प्रभाव आणि मान्सून ब्रेक यामुळे ऑगस्ट महिन्यात पावसाची खंडित किंवा कमी सक्रियता स्थिती पाहायला मिळू शकते. स्थानिक पातळीवरील बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यास किंवा वाऱ्यांची दिशा बदलल्यास काही दिवसांसाठी पाऊस पुन्हा जोर धरू शकतो. थोडक्यामध्ये आपण कुठल्याही सोर्स वापरला माहितीचा, तर आपल्याला आपल्या अंदाजाच्या व्यतिरिक्त विशेष अंदाज देण्यात आलेला नाही. त्यामुळे कुठल्याही संभ्रमावस्था शेतकऱ्यांना निर्माण होऊ नये म्हणून जे मॉडेलमध्ये आहे ते दाखवलेलं आहे. यदा कदाचित आपल्याला कधीकधी मॉडेलमधील अंदाजे मान्य नसतात, तेव्हा मात्र आपण स्पष्टपणे सांगतो की या ठिकाणी या अंदाजात बदल होण्याची शक्यता आहे.
परंतु सध्या कुठलाही कमी दाब महाराष्ट्रावर डायरेक्ट येण्याची शक्यता सध्या नसल्यामुळे 23 तारखेपर्यंत पावसाची कमी राहील. स्थानिक स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.